Hello students, after completing the antibody action, so now we are going to see the structure of an antibody here. In the last lecture we have seen the mechanism, so which how the antibody they will act on the antigens here. Okay, now we are going to see is how actually the antibodies is they are going to be structurally the antibodies is how they are going to be represented here. So these antibodies they are also called as immunoglobulins in the short form Ig. Remember, they are also called as immunoglobulins. So which are present in the plasma blood here. Already we have seen immunoglobulins are also present. So which they are a glycoproteinaceous in nature. Okay, antibodies are a glycoprotein here. So which are highly specific to a specific antigens here. बरोबर आहे ना की अँटीजनसाठीच हे अँटीबॉडीजच आहे. मग आता म्हणून मी काय म्हणते अँटीबॉडीचे जे आहे की हायली स्पेसिफिक आहे टू द हायली अँटीजनसाठी. ठीक आहे. मग आता हे अँटीबॉडी जे आहे की विच इज सेक्रेटेड बाय द प्लाझ्मा सेल्स, यू नो दॅट, of the beta lymphocytes here. Okay, but this antibody is going to be produced, okay, which is going to be produced per second at the when the antigen is going to be attacked or when there is sensitization. The antibody production occurs near about 2000 molecules per second here. 2000 molecules per second ला antibody जे आहे प्रोडक्शन होतात. ठीक आहे. मग आता हे अँटीबॉडीचं थोडक्यात की काय आहे नेमकं किंवा त्याचं दुसरं नाव इम्युनोग्लोब्युलिन आहे की दिसायला वाय शेप्ड स्ट्रक्चरमध्ये आहे. antibody look like or the antibody is somewhat a Y-shaped structure in which it is made up of that is 4 polypeptide chains here. So 1, 2, 3, 4. 4 polypeptide chains are present, which are the 2 light chain and the 2 heavy chains. हे मधलं जे आहे की हे कोण आहे, हेवी चेन आहे आणि हे ऑरेंज कलरचे जे काही स्ट्रक्चर आहे ते कोण आहे, लाइट चेन आहे. ठीक आहे. सो 2 light chain and 2 heavy chains are present here. ठीक है. So once again, if they are chain, definitely there is a bond, so which they held together. Those bonds are called as the disulfide bonds here. ठीक है की disulfide bonds present आहे. ठीक आहे. म्हणजे हे जे चेन आहे, एल चेन म्हणा किंवा एच चेन म्हणा तुम्ही. ठीक आहे. रिप्रेझेंट केले मी. ऑरेंज कलर जे आहे तो लाईट चेन आहे, ब्ल्यू कलर जे आहे तो सगळं हेवी चेन आहे. ठीक आहे. आता हे जे हेल्डिंग नेचर आहे त्यांच्या दोघांमध्ये लाईट चेन अँड द हेवी चेन, दॅट इज अ बॉन्ड कॉल्ड ॲज अ डायसल्फाइड बॉन्ड आहे. ठीक आहे. अँड द स्ट्रक्चर इन विच द आर्म अँड द स्टेम दे आर हेल्ड टुगेदर. द आर्म म्हणजे हे जे इथंपर्यंत पार्ट आहे, इथंपर्यंत आर्म आहे आणि हे जे आहे स्टेम आहे. The arm and the stem of the antibodies are held at a region called as a hinge. ठीक आहे. दे आर हेल्ड टुगेदर की दोन्ही जे आहे तिथे एकत्र आहेत आणि तिथंच आहे त्यांना होल्ड करण्याचं जे काही स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हणायचं, हिंज. ओके. सो दॅट इज द आर्म्स अँड द स्टेम ऑफ द अँटीबॉडीज हेल्ड टुगेदर बाय द स्ट्रक्चर नेम्ड ॲज अ हिंज हियर. ठीक आहे. हे मधलं पार्ट इथलं. ठीक आहे. आणि ह्या अँटीबॉडीजमध्ये वाय शेप्ड अँटीबॉडीमध्ये आणखीन 2 डिस्टिंक्ट रिजन्स आहेत. 2 distinct regions are there. So those distinct regions are that is the variable region and the constant region. Constant region and the variable regions. 2 काय असणार आहे, डिस्टिंक्ट regions असणार. 2 distinct regions are present here. One is called as a constant region, one is called as a variable region here. आणि हे दोन्ही चेनमध्ये प्रेझेंट आहे की लाईट चेनमध्ये पण आहे आणि हेवी चेनमध्ये पण आहेत. आता लाईट चेनमध्ये बघा की हे खालचा पार्ट काय असणार आहे, कॉन्स्टंट रिजन. हेवी चेनचं खालचा पार्ट काय असणार आहे, खालचा रिजन कॉन्स्टंट. म्हणजे दोन्ही चेनचं खालचा पार्ट, खालचं जे रिजन आहे त्याला काय म्हणायचं, कॉन्स्टंट रिजन म्हणायचं. की त्यांचं दोन्ही चेनचं लाईट आणि हेवी चेनचं upper part or the part, this region is called as a, that is a variable region of a light chain,
व्हेरिएबल रिजन ऑफ हेवी चेन. हे वरचं काय होणार, व्हेरिएबल रिजन होणार. हे खालचं काय होणार, कॉन्स्टंट रिजन होणार. का बरं असं दिलेलं आहे की एस दीज रिजन्स दे हॅव अ रिजन विच दे कॅन होल्ड द अँटीजन हिअर. पर्टिक्युलरली मी व्हेरिएबल रिजनचं सांगायचं असेल तर की दिस इज द पार्ट विच हेल्ड or which hold the antigen, so we call it as antigen binding site. व्हेरिएबल रिजनला काय आहे, अँटीजन बाइंडिंग साईटचं स्ट्रक्चर आहे, साईट आहे तिथे अँटीजन तिथं प्रेझेंट असतात. अँटीजन होल्डिंग कॅपॅसिटी त्या रिजनमध्ये आहे म्हणून त्याला अँटीजन बाइंडिंग साईट मानतो. आणि अदर बायोलॉजिकल फंक्शनसाठी कोण आहे, कॉन्स्टंट रिजन्स आहे की तो काय असणार आहे की दॅट मे बी द ॲफेक्टिव्हनेस किती असायला पाहिजे की बाकी अदर जी काही फंक्शनिंग आहे त्या अँटीजनला डिफेंड करण्यासाठी तो काय असणार आहे, कॉन्स्टंट रिजन असतात. त्यासाठी त्यांनी काय केलं इथं अँटीबॉडीला की कॉन्स्टंट रिजन आणि व्हेरिएबल रिजन असं नाव दिलेलं आहे. लक्षात आलं तुम्हाला की हे जे काही स्ट्रक्चर आहे की वाय शेप्ड आहे अँड दिस वाय शेप्ड इज मेड अप ऑफ 4 पॉलीपेप्टाइड चेन, 2 heavy chain, 2 light chain here. So this one is called as a light chain and this one is called as inner part is called as a heavy chain here, which are held together by the disulfide bond here. Once again, these regions these antibodies they consist of distinct regions called as a constant region and the variable region here. The upper arm represent as a variable region of a heavy chain and the light chain. The lower structure or the stem represent that is the constant region of a heavy chain and the constant region of constant region of a light chain and the constant region of a heavy chain here. ठीक आहे. आता हे जे स्ट्रक्चर आहे कशाचं झालं, अँटीबॉडीचं स्ट्रक्चर झालं. आता ह्या अँटीबॉडी म्हणजे काय, वी कॅन ऑल्सो रिप्रेझेंट इट ॲज ए बी तर म्हणा तुम्ही अँटीबॉडीज. कसं इम्युनोग्लोबिनला मी IG म्हणलो तसं IG असणार आहे. म्हणून आम्ही सर्क्युलेशनमध्ये ब्लडचं कन्सेप्ट स्टडी करत असताना की AB आणि असं अँटीजनचं R म्हणून रिप्रेझेंट केलं होतं किंवा A म्हणून रिप्रेझेंट केलं होतं किंवा अँटीजनला स्मॉल a असं रिप्रेझेंट केलं होतं. ठीक आहे. आता इथं AB आहे आणि इम्युनोग्लोबिनला IG प्रेझेंट आहे. हे स्ट्रक्चर जे आहे आता आम्ही आता इथं कसं होणार आहे, ह्या रिजनला इथंच आता हे जे स्ट्रक्चर मी आता काढले की ह्या रिजनला इथं काय होणार आहे, अँटीजन बाइंड होणार. सो टू ब्रिंग अबाउट द अँटीबॉडी अँटीजन कॉम्प्लेक्सेस कसं होणार, अँटीबॉडी अँटीजन कॉम्प्लेक्सेस जे आहेत तयार होणार. सो दॅट इज द स्ट्रक्चर रिगार्डिंग विथ दॅट इज द इम्युनोग्लोबिलिन किंवा अँटीजन असं म्हणा. की नेक्स्ट लेक्चरमध्ये आम्ही तो कॉम्प्लेक्स बघूयात की कसं दिसतो तो पण. ठीक आहे. थँक्यू.